Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Andri here. Friends, today we have to deal a poem from section number 2 which name is 2.3 There is Another Sky. In last video we have learned already the icebreaker part of this poem. Today we have to go forward and learn the actual poem on page number 76. So let's start. The poem There is Another Sky. There is Another Sky is an inspirational poem with a message of never say die. The title of this poem is very ironical here. The meaning of this title is different one. It give a message to all. There will be good thing remain for you. Don't get upset. That's the condition is now is facing by you. त्या कंडिशन तुम्ही आता फेस करताय त्या गोष्टीला विसरून जा आणि नंतर नक्कीच चांगले होईल, सर्व जीवन व्यवस्थित होईल अशी आशावाद ऑप्टिमिस्टिक टायटल आहे. देअर इज अनदर स्काय इज ॲन इन्स्पिरेशनल पोयम. इन्स्पिरेशन देणारी ही कविता विथ अ मॅसेज ऑफ नेवर से डाय. की जे लोक जीवनाला वैतागलेले आहेत अशा लोकांना आशा दाखवण्यासाठी, आशावादी बनवण्यासाठी अ पोएट एमिली डिकन्सन मॅसेज देत आहे टू हर ब्रदर. तिच्या भावाला विशेषतः हा मॅसेज देत आहे. इट इज ॲन पॅट्राचन सॉनेट विथ ऑक्टव अँड सेस्टेट. वी लर्न what is Petrarchan sonnet, a poem of 14 lines that called sonnet. In Marathi we call it सुनीत. 14 ओळींची जी कविता असते तिला आपण सॉनेट म्हणत असतो. सुनीत म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याला सॉनेट म्हणलं जातं. द फर्स्ट पार्ट ऑफ द फर्स्ट स्टांजा इज अबाउट 8 lines, therefore it's called octave or octave, and the remaining 6 lines that called sestet. ज्या उर्वरित 6 ओळी आहेत त्याला सेस्टेट म्हटलं जातं. अशी 14 ओळीची जी कविता असते तिला सॉनेट म्हटलं जातं. द फॉर्मॅट ऑफ दिस पोएम इज अ सॉनेट फॉर्मॅट. इट इज अ पेट्राचन सॉनेट विथ ऑक्टव अँड सेस्टेट. द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. इन दिस पोएम अ पोएट एमिली डिकिन्सन शी इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू द लेटर्स. पत्रांद्वारे त्यांच्या एकमेकांमध्ये संवाद चालू आहे. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस्ड अंडर एनी सर्कमस्टन्स. शी ॲडवायसिंग और एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस. तिच्या भावाला ती प्रोत्साहित करते, एनकरेजमेंट देते की तू कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतः खचून जाऊ नकोस, डिप्रेसमध्ये जाऊ नको. अंडर एनी सर्कमस्टन्स, कोणत्याही परिस्थितीमध्ये तू स्वतःला त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमुळे गडबडू नकोस किंवा परिस्थितीमुळे तू घाबरून जाऊ नकोस, डिप्रेस होऊ नको असं सांगताय, खचून जाणे. अँड प्लीड्स विथ हिम टू रिटर्न होम. अँड शी इज रिक्वेस्टिंग हिम टू रिटर्न होम बिकॉज life is very precious and don't think you have a failure. विचार करू नकोस की तुला अपयश आले. यू हॅव टू गो अहेड. तुला पुढे जायचं आहे असं ती त्याला सांगते. अँड रिटर्न होम. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंज. जीवन हे खूप जीवनामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जीवनामध्ये खूप समस्या आहेत, संकट आहेत, पण त्या समस्यांना आपण मागे टाकत पुढे जायचं आहे. त्या मात करत वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर त्या संकटाला सहजपणे सामोरे जाणार आहात आणि त्या संकटातून बाहेर पडणार आहात. द पोएम एंड्स ॲन ऑप्टिमिस्टिक टोन. ऑप्टिमिस्टिक टोन इट मीन्स आशावादी वृत्ती या कवितेतून सांगण्यात आली आहे आणि शेवटसुद्धा आशावादी झालेला आहे.
The poem ends on an optimistic tone. The brighter garden stands for choices that life offers to all. The brighter garden, it means एमिली डिकिन्सन्स एरिया किंवा त्यांचं एमिली डिकिन्सनकडे असलेला जो भाग आहे आणि तिचा जो भाऊ आहे ऑस्टिन, तो बाह्य कुठेतरी राहतोय आणि त्याला घरी येण्यासाठी विनवणी ती करत आहे. सी द ऑक्टो पार्ट ऑफ दिस पोएम. देअर इज अनदर स्काय. शी इज कॉलिंग, शी इज टॉकिंग थ्रू द लेटर्स with her brother Austin who is away from the native place. तिच्या भावाशी ती बोलत आहे, पत्रांद्वारे त्यांचं कम्युनिकेशन चालू आहे आणि ती म्हणते देअर इज अनदर स्काय इवर सेरेन अँड फिअर. द बॅड पॅच विल बी आउट फ्रॉम युअर लाईफ. तुझ्या जीवनातून जो बॅड पॅच आला आहे तो निघून जाईल आणि नंतर नक्कीच चांगले दिवस येतील असं ती त्याला सांगते. देअर इज अनदर स्काय. शी इज होपिंग, शी इज होपफुल अबाउट द फ्युचर विल बी ब्राईटर फॉर हर ब्रदर. नक्कीच भविष्य तुझ्यासाठी उज्ज्वल असेल असं ती म्हणते. देअर इज अनदर स्काय इवर सेरेन अँड फिअर. सेरेन मीन्स हिअर काम, पीसफुल. या ठिकाणचं तुझ्या जीवनामध्ये जी काही शांतता आलेली आहे किंवा जे काही अडथळे आले ते नक्कीच दूर होऊन जातील. समस्याने तुला जखडलेला आहे, त्या समस्यातून नक्कीच तू बाहेर पडशील असा आशावाद ती व्यक्त करत आहे. इवर सेरेन अँड फिअर. द मिनिंग इज ऑलरेडी गिवन इन अवर पोएम. सेरेन मीन्स पीसफुल, काम, शांत या स्वरूपातलं. अँड देअर इज अनदर सनशाईन. जरी तुझ्या जीवनामध्ये प्रचंडपणे समस्या अडचणी आल्या आहेत, तुझ्या जीवनामध्ये अंधार सामावलेला आहे, पण नक्कीच सूर्योदय होईल आणि नवीन काहीतरी आशा निर्माण होतील असं ती त्याला समजावते. अँड देअर इज अनदर स्काय. A poet who is encouraging her brother with this poem. या कवितेमार्फत ती तिच्या भावाला एनकरेजमेंट देत आहे, प्रोत्साहित करत आहे. अँड देअर इज अनदर सनशाईन. काळोख, जीवनातला जो अंधार आहे तो नक्कीच नष्ट होईल आणि नंतर तुझ्या जीवनामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी घडतील असा आशावाद ती व्यक्त करते. देअर इज अनदर सनशाईन. देअर विल बी अ गुड हॅपन in your life. Though it be darkness there. दोन ठिकाणची तुलना करते कवी. या ऑस्टिन जो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची जे जीवन आहे ते म्हणजेच भरपूर संकटाने व्यक्त झालेले किंवा नैराश्याने त्याच्या मनामध्ये घर केलेलं आहे आणि ते दूर करण्यासाठी कवयित्री पत्रांच्या माध्यमातून एकमेकांमध्ये सुसंवाद साधत आहे. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट दो इट बी डार्कनेस देअर. जरी तुझ्या जगामध्ये निराशावाद असेल तरी परंतु तू या जीवनाला वैतागलेला आहे, पण तुला या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच चांगलं वाटेल असं ती त्याला म्हणते. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. लाईफ इज अ अमलगमेशन ऑफ हॅपी अँड सॅड मोमेंट्स. जीवनामध्ये सुखदुःख हे नेहमीच येत राहणार आहेत. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. तू काय मनाला लावून घेऊ नकोस. तुझ्या जीवनामधला जो अंधकार आहे तो नक्कीच दूर होईल असं आशावाद कवयित्री सांगत आहे. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. नेवर माइंड सायलेंट फील्ड्स. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. तिथले आणि इथले या दोन विरुद्धार्थी शब्दातून कवयित्री आपल्या भावाचे ऑस्टिनचे जग आणि तिचे जग यांचे वर्णन करत आहे. दोन्हींमधला फरक ती व्यक्त करते. इन फर्स्ट स्टांजा अ पोएट इज व्हेरी पॉझिटिव्ह विथ द व्हेरी ऑप्टिमिस्टिक टोन. शी इज सेइंग दॅट यू हॅव टू कम हिअर फॉर बेटर लाईफ और द चांगल्या जीवनासाठी तू या ठिकाणी ये. तुझं जे आयुष्य आहे त्या ठिकाणी नैराश्याने खचलेले आहे ते ठिकाण सोडून तू या आनंदाच्या ठिकाणी ये असं त्याला बोलते. आश्वासक शब्दात त्याला सांगते. सध्या जरी इथले जीवन हे अरण्य, वैरान, उदास आणि खिन्न झालेले असले तरी इथले जीवन अजूनही खूप हिरवेगार आहे. तुझ्या या आकाशात
आज अंधकार भरलेला राहिला असला तरी इथल्या प्रसन्न आकाशात स्वच्छ प्रकाशात तू पसरलेले आहे या ठिकाणी. नेवर माइंड सायलेंट फील्ड्स. तुझ्या जीवनामध्ये जे काही संकट आले, तुझं जीवन हे नैराश्याने खचलेलं आहे. देअरफॉर अ पोएट यूज द वर्ड हिअर नेवर माइंड सायलेंट फील्ड्स. म्हणजेच ऑस्टिनचं जीवन हे खूप नैराश्याने भरलेलं आहे, समस्याने जखडलेलं आहे. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट बट द ॲटमॉस्फिअर ऑफ इज व्हेरी क्लिअर इन हिअर. या ठिकाणचं जे वातावरण आहे ते खरोखरच चांगलं आहे. या ठिकाणचं जीवन हे खूप प्रोत्साहित करणारं आहे. त्याच्यामुळे हुज लिप इज इवर ग्रीन. या ठिकाणच्या जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे किंवा म्हणजेच या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर आहे ते खरोखर चांगलं आहे, सूर्यप्रकाशाने भरलेलं आहे. आणि त्यामुळे तू इकडे ये असे कवयित्री त्या पत्रांद्वारे तिच्या भावाला सांगत आहे. द पोएट इज ॲड्रेसिंग पोएम टू हर ब्रदर विथ दिस लेटर और दिस पोएम. सी द नेक्स्ट पार्ट. हिअर इज अ ब्राइटर गार्डन where not a frost has been. In the second stanza कवयित्री म्हणते की दुसऱ्याकडे इथल्या जीवनरूपी बगीचा आनंदाने उजळून निघालेला आहे. हिअर इज अ ब्राइटर गार्डन. द कंडिशन ऑफ हिअर इज व्हेरी सुटेबल फॉर लाईफ. यू विल एन्जॉय दिस ॲटमॉस्फिअर इफ यू कम हिअर. या ठिकाणचं वातावरण खरोखरच आनंदाने उजळून निघालेलं आहे. अँड व्हेअर नॉट अ फॉरेस्ट हॅज बीन. आणि या ठिकाणी जे काही जीवन आहे ते हिमवर्षाने इथल्या हिरवळीला काही गोठवलेलं नाही. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. फ्रॉस्ट म्हणजेच की आईस, बर्फ. और या ठिकाणचं जीवनमान हे बर्फाने गोठवलेलं नाही आहे असं कवयित्री तिच्या भावाला सांगत आहे. व्हेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन इट मीन्स हिअर इज अ नॉट अ डिफिकल्ट सिच्युएशन और हिअर इज अ व्हेरी हॅपी एव्हरीवेअर. या ठिकाणी सर्वत्र आनंद आणि आनंदच आहे असे तिला म्हणायचे. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स. या ठिकाणी जे काही फ्लावर्स आहेत ते सुद्धा टवटवीत झालेले आहेत. त्यांच्यावरही कोणत्या प्रकारचं अनफेडिंग मीन्स ब्राईट, कलरफुल, ते टवटवीत असे फुलं आहेत. आनंदाने भरलेले हे वातावरण आहे, गार्डन आहे. या गार्डनमध्ये तू ये असं कवयित्री तिच्या भावाला समजावते. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स कलरफुल लाईफ इज हिअर. यू हॅव टू कम हिअर टू एन्जॉय दिस ॲटमॉस्फिअर. आय हिअर द ब्राईट बी हम. इन द गार्डन अ पोएट हू इज हिअरिंग अ साऊंड ऑफ बी हम. ती या गार्डनमध्ये त्या मधमाशांचा आवाज, हम जो आवाज आहे तो ऐकायला येतो आहे. म्हणजेच या ठिकाणी खूप रम्य असं वातावरण आहे असं तिला सांगायचं आहे. आय हिअर द ब्राईट बी हम प्रीदी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. शी इज इन्व्हायटिंग हिम टू एंटर अ गार्डन विच इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी फाईन फॉर ऑल, व्हेरी हॅपीनेस around it. Therefore she is encouraging her brother to come here to enjoy this atmosphere. तिच्या भावाला ती बोलवते, या वातावरणामध्ये तू आनंदित होशील. तुझ्या दुःखाचे जे ढग तुझ्या मनावर आलेले आहेत ते नक्कीच दूर होतील अशा आशावाद ती व्यक्त करते. प्रीदी मीन्स प्रीदी प्लीज ॲन आर्टिक वर्ड. हिअर मीन्स अ ऑस्टिन. तिच्या भावाला ती या शब्दाने म्हणजे टोपण नाव आहे, निकनेम यूज करते. प्रीदी तिच्या भावासाठी ती निकनेम यूज करते. द निकनेम इज हिअर प्रीदी फॉर ऑस्टिन. ऑस्टिनचंच निकनेम आहे, प्रीदी या नावाने ती संबोधते आहे. ओव्हरऑल द पोएम इज व्हेरी शॉर्ट अँड मीनिंग इज व्हेरी डीप इन फॉर दिस पोएम. ॲक्च्युली द सॉनेट पोएम meaning has a different one. खूप व्यापक अर्थ या कवितेतून आहे. So in this way we have learned this poem explanation. In next video we will learn the remaining part of this poem.
Keep watching English video regularly. Thank you once again.